घेतलं, कुठल्याही कारणासाठी काही घेतलं तर ते टीम लीडर्स ऑब्जेक्शन घेतील, जजेस ॲग्री करतील की टीम डिस्क्वालिफाईड ठरवली जाईल. हे जजेसचे अधिकार आहेत. त्याच्यामुळे अननेसरी ॲग्रीमेंट किंवा रॉंग इंटरप्रिटेशन किंवा असे नॉर्म्स आहेत मग तुम्ही असं का केलं, हे जे काही ॲग्रीमेंट्स आहेत ह्या ज्या काही कॉम्प्लिकेटेड किंवा प्रॉब्लेम क्रिएटेड गोष्टी आहेत त्या आपण टाळणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे जे काही ड्रॅगिंग ऑफ कॉस्टचा जो इश्यू होता तो क्लिअर झाला. जरूर असेल तर मी किती शकतो मी सांगितलं तो जजेसचे डिसिजन्स आहेत, तुम्ही किती घेता त्याला पेनल्टी द्यायची की नाही. आणखी काही शर्त नाही. तुम्ही ज्यावेळेला तो सिग्नल दिला वॉटर ऑन तर ठीक, हे तुमचं आणि ब्रँच ऑपरेटरचं कॉम्बिनेशन आहे. तुम्ही सिग्नल दिलं काय नाही दिलं काय, तुमचं जे काही कॉम्बिनेशन तुमचं आहे, तुमचं प्रॉपर कॉर्डिनेशन तुमचं जे काय आहे ते तुमचं असणं अपेक्षित आहे. आणि हे कॉर्डिनेशन जे काही आहे हे तुमच्या प्रॅक्टिसवर अवलंबून आहे. जर तुम्ही आता या ठिकाणी पहिल्यांदाच प्रॅक्टिस करत असाल, तुमच्या कंपनीमध्ये जर तुम्ही याची ड्रिलची प्रॅक्टिस केली नसेल तर ते तुमचं कॉर्डिनेशन जमणार नाही. आणखीन काही आहे? फर्स्ट विसल होणार, फर्स्ट विसल स्टार्टला. आणि मेकअपची टार्गेट पडल्यानंतर विसल होणार नाही. या ठिकाणी फक्त दोनच विसल होती. एक स्टार्टिंग विसल आणि 2 फिनिशिंग विसल. टार्गेट पडेल त्यावेळेला विसल वाजणार नाही. 2 विसलमधली वेळ आणि तुमच्या पेनल्टी हे सर्व मिळून जे काउंट केलं जाईल तो टोटल टाईम घेतला जाईल. आणि त्या टोटल टाईमवर जे काही तुमचं येईल त्याच्यानुसार तुमच्या मेरिटनुसार तुमचं फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ जे काय असेल ते तुमचे बक्षीस प्रमाणात किंवा तुमचं मॉरल बूस्ट करण्याचं जे काही कंपनी ठरवलं त्याप्रमाणे डिक्लेअर केलं जाईल. आणखी काही शंका असेल? ब्रँचेस कुठल्या तिथेच असतात, आउटच्या बाजूला ब्रँच सर्व ब्रँच तिथे झाली पाहिजे. जो आखिरी आदमी है, आखिरी क्रू मेंबर है, ये लाइन जब क्रॉस करेंगे, आखिरी आदमी जब क्रॉस करेंगे तभी आप सामान उठा के करो या बाद में करो. जो आदमी इक्विपमेंट के साथ पूरा इक्विपमेंट और आदमी जब ये लाइन क्रॉस हो जाएंगे तभी आखिरी विसल बजेगी. सामानासहित तुमचं सामान तिकडे राहिलं तुम्ही इकडे आला तर ते तुमची तिथे विसल वाढणार नाही. जोपर्यंत सामान आणि मॅन पॉवर ग्रीडचे क्रूचे मेंबर्स जर पूर्णपणे लाईन क्रॉस करत नाही तोपर्यंत दुसरी शिट्टी वाढणार नाही, दुसरी आणि शेवटची. क्रॉस केलं तरी फायनल विसल होईल. एवढंच पाहिजे. नाही इथेच असणार ना इक्विपमेंट खालीच असणार. मला वाटतं या ठिकाणी आपण जास्त फीस पडणं हे योग्य नाही आहे. कृपया इकडे लक्ष द्या. इथे कुठल्याही गोष्टीची जास्त फीस पडणं हे बरोबर नाही आहे. कारण तुम्ही जर ड्रिल स्वतः केल्या असतील तर या फीस पडण्याची अपेक्षा नाही आहे. आणि तुम्ही जर जास्त फीस पडत असाल तर आपण आपल्या कंपनीमध्ये ड्रिल केली नाही असं या ठिकाणी सिद्ध होत आहे. कारण मला वाटतं इथे ज्या ज्या काही पेनल्टीज आहेत या प्रत्येकाला समजल्या आहेत असं मी ग्रहित करतो आणि त्या एक्सप्लेन केलेल्या आहेत प्रत्येक जजेसनी. सो ऑन बिहाफ ऑफ माय ऑल द जजेस and this company, I wish you all the best. Do the drill safely and properly. If we are safe, then only we are able to do the drill in a proper safe manner. Wish you all the best. Now, आता आपण या ठिकाणी लॉट करणार आहोत आणि जो कोणी लॉटरीमध्ये पहिला, दुसरा, तिसरा त्याच्यामध्ये मेरिटनुसार येईल त्याप्रमाणे त्यांनी पहिला, दुसरा ड्रिल करायचं आहे. थँक्यू व्हेरी मच.